नमस्कार. गोवा दूरदर्शनच्या आजचे पाहुणे या सदरात मी श्रुती आपल्या सर्व दर्शकांचं हार्दिक स्वागत करते. दर्शक हो, संवाद ही आपल्या आयुष्यातील फार महत्त्वाची गोष्ट. या संवादाने काय घडत नाही? संवादाने दुरावलेली नाती जवळ येतात, आपल्यातले नातीसंबंध दृढावतात, एकमेकांविषयी जवळीक आपल्याला वाटायला लागते आणि आपलं आयुष्य जे आहे ते सुखमय होतं. तर असं हा या संवादाचं महत्त्व. पण दर्शक हो, संवाद हा केवळ माणसाचाच माणसाशी होतो असं नाही बरं का. काही जण असे आहेत की जे प्राण्यांबरोबर संवाद साधत आहेत, झाडांबरोबर, निसर्गाबरोबर संवाद साधत आहेत आणि अगदीच काय तर निर्जीव वस्तूंबरोबरही संवाद साधू शकतात बरं का. खोटं वाटतं ना? तर भेटूया आज अशाच एका व्यक्तीला की जी प्राण्यांबरोबर संवाद साधते. भेटूयात ॲनिमल कम्युनिकेटर, फोंडा स्थित राहणारी एक कॉलेजवयीन युवती कुमारी मैथिली ज्ञानेश्वर जोशी हिला. नमस्कार. नमस्कार. मैथिली, सुरुवातीला आमच्या दर्शकांना सांग की तू सध्या काय करतेस? मी आत्ता IM.Com करते, म्हणजेच इंटिग्रेटेड मास्टर ऑफ कॉमर्स थर्ड इयरला आहे. अच्छा, IM.Com हा कोर्स आहे की ज्याच्यामध्ये मला वाटतं इंटिग्रेटेड कोर्स आहे. हां. आफ्टर 12 डायरेक्ट पोस्ट ग्रॅज्युएशन. बरं बरं. पण मग हे करत असताना तुला एकदम या क्षेत्रामध्ये आवड कशी काय निर्माण झाली? असं सांगायचं तर आधीपासून मला प्राणी आवडायचेच. कुत्रे आवडायची, मांजरं आवडायची असं. आणि हा कोर्सबद्दल मला पण माहीत नव्हतं आधीपासून. मग असंच एक दिवस मला कळलं माझ्या काकाकडून की असं काहीतरी असतं. तेव्हा माझा पण विश्वास बसला नाही याच्यावर. असं माझं पण असंच होतं की काय असणार जास्तीत जास्त ॲनिमल कम्युनिकेशन, म्हणजे काय सांगतील प्राणी, की एवढंच की हां मला तुम्ही आवडता इतकंच, अजून काय बोलतील. सो मला एक हे होतं की काय सांगू शकतात ती. म्हणून आम्ही आमच्या पेटचं, म्हणजे बेला नाव तिचं करून घेतलं. मग तेव्हा त्यांनी असं काय काय सांगितलं की जे फक्त आम्हाला माहिती होतं. एक एक्झाम्पल म्हणून तिने आम्हाला सांगितलं की ती गॅरेजमध्ये सायकल पडली आहे, ती जरा कोणीतरी चालवा. फक्त हे आम्हाला माहिती होतं, कारण मी 6वीत घेतलेली सायकल चालवलीच नाही परत कधी असं. बापरे. सो मला असं पटलं की हां हे खरं आहे. मग मला अजून हे व्हायला लागलं की असं बोलता येतं तर का नाही करायचं हे. मला प्राणी आवडतच होते, मग अजून एक स्टेप पुढे जायला हवे. मग मी असं कोर्सेस बघितले. मग मला एक कोर्सचं हे मिळालं, क्लॅन नावाची एक संघटना आहे, एक ग्रुप आहे. त्याच्यात शुभा भांबूरकर म्हणून टीचर माझ्या, ती सगळ्यांना हे कोर्स शिकवते. सो मी तिच्याकडे हे केलं आणि मग कोर्स केला हा. मैथिली, हा कोर्स तू केला त्यानंतर तुला, आता तू म्हटलीस की तुझ्याही घरामध्ये पेट्स आहेत, तर मग हा कोर्स केल्यानंतर तुला काय जाणवलं पेट्सबद्दल? किंवा हा कोर्स केल्यानंतर मला मेन जे जाणवलं ते म्हणजे मला त्यांच्या मनातलं कळायला लागलं. ओके. सो मग मनातलं कळायला लागल्यावर मला त्यांच्या आवडीनिवडी कळायला लागल्या, काय त्यांना आवडतंय, काय त्यांना नकोय, ते सगळं मला कळायला लागलं. मग मी तसं त्यांना सगळं द्यायला लागले. आता गोळी समजा, आता डिवॉर्मिंग दिलं नव्हतं आम्ही तिला, तिने सांगितलं ना तुम्ही विसरताय ते, तुम्ही डिवॉर्मिंग दिलं नाहीये तसं. मग ते आम्ही दिलं. म्हणजे आम्हाला असं सगळं कळायला लागलं की आम्ही काय विसरतोय का, किंवा तिला काय आवडतंय का, तिला काही नकोय का, हे सगळं मला कळायला लागलं. इतकंच नाही तर माझ्या पर्सनल लाईफ बद्दल सुद्धा तिने मला थोड्या गोष्टी सांगितल्या, की तू अभ्यास करत नाहीयेस, तुझा फोकस हलतोय, जरा लक्ष दे असं. म्हणजे त्यांचं आपल्यावर लक्ष पूर्ण असतं, ते तिने फक्त मला सांगितलं की तू जरा हे पॉइंट हे करा, तुझं लक्ष फोकस हलतोय असं. मग तेव्हा मला ते अजून हे वाटलं की हां, म्हणजे फक्त ती त्यांच्याबद्दल नाही सांगत की त्यांना काय आवडतंय, त्यांना नकोय, तर सगळ्या बरोबरचं सगळ्यांचे लाईफ बेटर करतात असं. म्हणजे थोडक्यात त्यांचं ॲनिमल्सचं पण किंवा आपल्या पेट्सचं पण घरामध्ये सगळं ऑब्झर्वेशन चालू असतं आणि ते हे सगळं टिपत असतात. आणि तू आता हा कोर्स केल्यानंतर किंवा तुला याच्यामध्ये आवड निर्माण झाल्यानंतर ते तुझ्याशी संवादही साधू शकले, की त्यांना काय जाणवते ते तुझ्याकडे एक्सप्रेस करतायत. खूप चांगली गोष्ट आहे. आणि यामुळे आपल्याला त्यांच्या मनात काय चाललंय किंवा त्यांना काय हवं नकोय ते कळतंय. त्यामुळे मी दर्शकांना सांगू इच्छिते की हा कोर्स इतका महत्त्वपूर्ण आहे की आपल्या फॅमिलीचा एक भाग झालेला असतं आपले पेट्स किंवा आपले पाळीव प्राणी. पण आपण फक्त त्यांना एक सांभाळण्याचं किंवा आपण त्यांना एक मेंबर असं समजतो की हां, मी जेवढं देईल ते खाणार आहेत किंवा मी जे काही देतील ते स्वीकारणार आहेत आणि चालू आहे. पण त्यांनाही काही भावना आहेत, त्यांच्याही काही इच्छा आहेत, त्यांनाही तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे, हे तुम्हाला कुठेतरी या कोर्समुळे जाणवायला लागतं आणि तुमचं आणि त्यांचं नातं सुदृढ होतं. तर खूपच छान मैथिली. आणि हे सगळं आता हा प्रवास चालू असताना जेव्हा तुमचं आणि त्यांचं बॉन्डिंग एक होतं आहे, तर त्यांना होणारे आजार किंवा त्यांचे हेल्थ इश्यू
या संदर्भात तुम्हाला या कोर्समुळे काही फायदा झाला का? हो, झाला झाला. म्हणजे त्यांनी आम्हाला सांगितलं की तिच्या पोटात दुखत होतं खूप. अच्छा. सो तेव्हा तिने आम्हाला सांगितलं की तिच्या पोटात दुखतंय, जरा डॉक्टरकडे घेऊन चला मला असं. अच्छा. हां. आणि एक मेन गोष्ट सांगायची म्हणजे आमची बेला जेव्हा प्रेग्नंट होती ना, तेव्हा 3 दिवसांआधी तिचं पाणी फर्स्ट डे फ्लो होतं तसं झालं, आणि पण पिल्लच झाली नव्हती तिला. मग आम्ही त्याच टेन्शनमध्ये होतो की आता काय होतंय, कारण डॉक्टर्स तर तेव्हा 7 वाजलेले, तेव्हा काय डॉक्टर्स अवेलेबल नव्हते. मग काय हो. करायचं काय करायचं असं सगळं हे होत असताना अजून एका ॲनिमल कम्युनिकेटरला मी हे केला, सांगितलं की संपर्क जरा केला. प्लीज बोला असं. मग तेव्हा त्याने सांगितलं की फर्स्ट पिल्लाचं पोझिशनिंग रॉंग आहे म्हणून पिल्लं होत नाहीयेत त्याला. अच्छा. आणि त्याआधी मला बेलाने सांगितलेलं की जरा मला सलाईन लावावं लागेल, कारण 3 दिवसात तिने त्या स्पेनमध्ये काहीच खाल्लं नव्हतं. अरे मग बापरे. आम्ही सलाईन लावल्या, लगेच तिला पिल्लं झाली. डॉक्टरने चेक वगैरे केलं आणि तिला सांगितलं की फक्त तिला एनर्जीची गरज होती, तिला ते एनर्जी नव्हती की ती पुश करून ती पिल्लं होईल असं. क्या बात आहे. मग तिने ते सांगितलं, घरी आणून अर्ध्या तासाने फर्स्ट पिल्लू झालं तिला असं. आणि तिने हेही सांगितलेलं की नंतरच्या पिलांची खूप केअर घ्यावी लागणार आहे, अच्छा. कारण इतका डिले झालेला त्याच्यामुळे त्यांना ऑक्सिजनचंही झालेलं असं. आणि शेवटची पिल्लं जरा खूपच वीक होती आणि गेली ती लगेच असं, पोटातच गेलेली होती ती. मग हे सुद्धा तिने सांगितलेलं होतं आम्हाला. सो असं सगळं सांगतात ती, त्यांच्याबरोबर जे काही घडतं ना ते सांगतात असं. अच्छा. पण मुळात ही जी काही प्रक्रिया आहे, म्हणजे आमच्या दर्शकांना हे ऐकायला आवडेल की ॲनिमल कम्युनिकेटर प्राण्यांशी संवाद साधतो. म्हणजे नक्की काय करता तुम्ही? त्यांच्या भावना तुमच्या कशा लक्षात येतात असं? सो आम्ही ॲनिमल कम्युनिकेशन कसं करतो? वाया टेलिपॅथी. टेलिपॅथी म्हणजे काय? माइंड टू माइंड कम्युनिकेशन करू शकतो आपण, त्याला टेलिपॅथी म्हणतात. हां. सो ॲनिमल कम्युनिकेशनमध्ये आम्ही ही वापरतो, टेलिपॅथी आम्ही वापरतो. हां. सो आम्ही इथे बसून लांबच्या प्राण्यांकडे सुद्धा बोलू शकतो, कारण आम्ही बोलतो सोल्सकडे, ओके. नॉट बॉडीकडे. म्हणजे मी आता कुठल्याही कुत्र्याला असं नाही सांगू शकत की मला शेपटी हलवून दाखव, कारण ते बॉडीशी झालं. हां. मी सोलशी बोलते, आणि सोलशी बोलताना सुद्धा असे क्वेश्चन्स असतात, घरात तुला अजून काही हवंय का, तुला अजून काही त्यांना सांगायचं आहे का, हे असं असं. खूपसे जे पेट पेरेंट्स म्हणण्यापेक्षा आपण त्यांना कंपॅनियन्स म्हणूया. आपण ओनर्स नाही आहोत त्यांचे, आपण त्यांना ओन नाही करत, आपण कंपॅनियन आहोत त्यांचे. जशी ती आहेत तसेच आपण आहोत, असं खूप आपण डिफरन्स नाही आहे आपल्यात. खरं. आपण फक्त आपल्या बुद्धीच्या जोरावर जे आपल्याला असं शिखरावर नेऊन ठेवलंय की आपल्याला सगळं कळतं, हे चुकीचं आहे. ते आपण एकत्र, आपण इक्वॅलिटी हे केली की जसे त्यांना मन आहे तसं आपल्यालाही आहे, जसं आपल्याला आहे तसं त्यांनाही आहे. मग हे जाणून घ्यायला हवं की हे जेव्हा आपण इक्वॅलिटी आपण हे करू ना, तेव्हा खरं ते आपण जे किंगडम म्हणतो आपलं ॲनिमल किंगडम, त्याला न्याय मिळणार. असं आपण फक्त आपल्याला असं मोठं केलंय ते उपयोग नाही. अच्छा. पण हा संवाद साधत असताना त्यांच्याकडून तुला ज्या काही रिस्पॉन्सेस आहेत ते कसे कॅप्चर होतात? म्हणजे काही सेन्सेसचा वापर करतो आपण? सो 5 सेन्सेस असतात, 5 इंद्रिय असतात. हां. तर त्याच्यात त्या कम्युनिकेटरचं कुठलं स्ट्रॉंग सेन्स आहे ना, त्याच्या थ्रू मेसेज आपल्याला रिसीव्ह होतात. अच्छा. सो माझ्या केसमध्ये थॉट्स आणि विजन्स हे माझं स्ट्रॉंग आहे. सो मला ते दाखवतात. म्हणजे कालच मला एक केस आलेली, त्याच्या घरात त्या कुत्र्याने सांगितलं की ही ना पुऱ्या खूप खातात, म्हणजे तेलकट कमी करायला सांग. मग मला विजन दिसलं पुऱ्या तळतानाचं. जे कुत्र्याला दिसू शकतं ना त्या अँगलमध्ये दिसतं, मला असं दिसत नाही की हा वरून दिसलं असं नाहीये, ती पुऱ्या तळतीये काकू असं दिसलं. ह्याचा अर्थ काय? त्यांना काय सांगायचं होतं की तुम्ही तेलकट खूप खाताय, त्यांना जरा सांग की तेलकट कमी कर, तुम्ही म्हातारे होताय असं. अच्छा. So, म्हणजे त्यांना दिसणाऱ्या गोष्टी तुला जाणवायला लागतात, तुला ते वाईब्स येतात. ओके. आणि मग आता जे काही थेरपी आहे, आता याच्यातून पण एक काहीतरी ट्रीटमेंट घडत असते. मग या थेरपीचा लॉस्ट ॲनिमल जे असतात की जे घर सोडून निघून गेलेले आहेत, पण त्या पेट ओनरला तो पाहिजे असतो, तर त्या संदर्भात याचा काही फायदा होतो का या थेरपीचा? खूप होतो. लॉस्ट केसेसमध्ये ना 2 प्रकार असतात. एक तर प्राणी स्वतःहून गेलेला असतो. अच्छा. प्राणी आपल्या घरात येतो, हे कॉन्ट्रॅक्ट असतं, म्हणजे त्याने कॉन्ट्रॅक्ट करायचं असतं आपल्या घरासाठी. सो तो त्याच्यासाठी येतो, ते झालं का तो निघून जातो. हे एक रिझन असू शकतं की का प्राणी जातात घरातून. दुसरं तर खरंच ते हरवलेले असतात, चुकून कुठेतरी धावत गेले आणि विसरले, वाटच नाही लक्षात. म्हणजे एक मांजर फुलपाखरूच्या मागे धावत गेलं आणि त्याला कळलंच नाही की ते कुठल्या पाथने गेलं, मग ते विसरलं, हे सुद्धा असू शकतं. किंवा चालता चालता कोणीतरी उचलून नेलं, चोरलं, घेऊन गेले, कारण मांजरांच्या गळ्यात काही पट्टा असत नाही, घेऊन गेले लहान आहे म्हणून. तर हे सुद्धा लॉस्ट केसेसमध्ये होतं. मग ते सांगतात
की त्यांना घरी यायचंय की नाही परत, हा फर्स्ट क्वेश्चन असतो काय. त्यांना घरी यायचंच नाही म्हणजे आम्ही मग रिस्पेक्ट करायचं. प्राण्याला यायचंच नाहीये तर माणसाला किती इमोशन्स असले तरी वी हॅव टू रिस्पेक्ट की प्राण्याला यायचं नाहीये परत हे. सो त्याच्यानंतर सेकंड थिंग इज लॉस्ट, म्हणजे हरवलेली वेळ. तर मग ते आजूबाजूचं सांगतात. म्हणजे मला एक केस आलेली तेव्हा तिने सांगितलेलं की मला एक चिरे दिसत आहेत सगळीकडे आणि बांधकाम दिसतंय. अच्छा. त्या झाडावर मी बसले कारण कुत्रे आहेत खाली असं. मी लगेच मग त्या ओनरना असं सांगितलं की असं असं ते सांगताय. तर हो म्हणायला लागले, 1 किलोमीटर वर असं आहे. मग जाऊन बघितलं तर तिथे प्राणी तो वर होता आणि खूप वीक झालेला होता. आणि आधी त्याने सांगितलं की आधी मला खाली काढलं की आधी पाणी द्या, आणि त्यांनी भांडं भरून पाणी पिलं. सो असं दाखवतात किंवा सांगतात मला की मी इकडे इकडे आहे, हे वाटेत मला इतकं इतकं दिसलेलं. एवढं जे लक्षात असतं ना त्याच्यावर सांगतात. ओके. मग त्यांच्याशी तू संवाद साधल्यानंतर त्यांच्याकडून ज्या वाईब्स येतात तुला, टेलिपॅथीतनं तुमचं जे कम्युनिकेशन होतं, त्याच्यातून त्या पेट ओनरला तू गाईड करते की असं असं आहे लोकेशन, तुम्ही तिथे फाइंड आउट करा. देन त्यांचं सगळं की त्यांनी ते फाइंड आउट करायला. आता मी काय आहे, मी ॲनिमल कम्युनिकेटर म्हणजे फक्त त्या प्राण्याचा आणि ओनरच्या मधली एक लिंक आहे. मी माझे शब्द कधीच आत घालत नाही. मी ते असं लिहून ठेवते की सेम मी कन्वे करते. मी एक वर्ड सुद्धा चेंज करू शकत नाही. अच्छा. असं. सो मी फक्त एक फोन आहे मधला, फक्त माझ्या थ्रू बोलायचं इतकंच. वा. असं. पण फार आवश्यक अशी ही गोष्ट आहे. कारण बऱ्याच जणांकडे पेट्स असतात पण म्हणजे त्यांना काय भावना आहे किंवा आपण त्यांच्यावर सगळं लागतोय आपले फिलिंग्स, पण त्यांना काय वाटतंय आपल्याविषयी किंवा त्यांचं बिलॉंगिंग आपल्याविषयी किती आहे, त्यांना काय हवं नकोय का, हे ते या माध्यमातून सांगू शकतात. खूपच चांगली गोष्ट आहे. आणि असंच एक तू जसं म्हटलीस की तुझ्या पेटपासून तू ही सुरुवात केली, तिथून हा प्रवास सुरू झाला. नंतर हा प्रवास पुढे कसा सगळा वाढत गेला? पुढे कसा गेला तर मी हा कोर्स केला. स्टार्टिंग मी पब्लिसिटी अशी म्हणजे ऍड घातलीच नव्हती किंवा कोणाला सांगितलंच नव्हतं. मग माझ्या नातेवाईकांना कळलं की मी हे करते. मग त्यांनी लगेच कॉन्टॅक्ट सांगितले की हे आमच्या प्राण्यांशी बोलून बघ. मग त्यांना जेव्हा पटलं हे, तेव्हा मग लगेच दुसऱ्यांना नंबर शेअर केला त्यांनी. मग त्यांनी सांगितलं की हां आता माझ्याही प्राण्यांकडे बोल. असं हळूहळू ती चेन आहे, ती चेन मग चालू झाली. असं की मग केसेस यायला लागले मला. मग स्वतः असं कुठून ठाण्यातून पुण्यातून मग केसेस यायला लागले. असं. सो ती एक प्रोसेसच होती तशी. अच्छा. म्हणजे तो आता प्रोफेशनली तुला आता लोक बोलावत आहेत की आमच्या प्राण्यांशी बोल किंवा आमच्या प्राण्यांना पण बघ जरा, त्यांनाही भेटायला ये. असं तिकडे जायची गरज नसते. एज मी म्हटलं की ही टेलिपॅथी आहे, सो मी इथूनही बोलू शकते. मला फक्त त्यांचे थोडे डिटेल्स लागतात, नाव फोटो तसं. मग ते मिळालं की मी इथूनही कम्युनिकेट करू शकते त्यांच्याशी. अरे वा, खूपच चांगली गोष्ट आहे. आणि ही आम्हाला माहिती पाहिजे की पेट्सच तुला समोर पाहिजे असं नाही, तर त्याचं चित्र बघून किंवा त्याचा फोटो बघून पण तू त्यांच्याशी संवाद साधू शकतेस. तर घरामध्ये मुळातच पेट्स असणं किंवा आपल्याकडे एखादा पाळीव प्राणी असणं याने घरातल्या वातावरणामध्ये काय फरक पडतो? खूप पॉझिटिव्ह वाटतं. म्हणजे ज्यांच्याकडे पेट्स आहेत ना त्यांना हे सांगायची सुद्धा गरज नाही की काय वाटतं. त्यांना आधीच कळणार की त्या पेट्समुळे आपल्याला आपल्या घरात काय ऑरा असतो. खरं. ते इतके पॉझिटिव्ह असतात ना की आपण असं खूप सॅडली समजा बसलोय, तो प्राणी जरी समोरून चालत आला तरी आपल्या तोंडावर स्माईल असते. ह्याच चेंज आहे, बेसिक चेंज म्हणजे हेच आहे. आणि जसं मी म्हटलं की माझ्या पेटने मला सांगितलं की माझ्यात काय चुकतंय, तू हे बदलायला हवंयस. हेच ते एक इम्पॉर्टंट हे होतं. जेव्हा मला कळलं की हा मी खरंच चुकते, तिने मला सांगितलं म्हणजे हे मी बदलायलाच हवं. जेव्हा माणसांना सांगतात तेव्हा राग येतो लगेच की ती कोण मला सांगणार आहे. पण जेव्हा प्राणी हे सांगतात ना तेव्हा असं कधी म्हणत नाही आपण की ती कोण सांगणार आहे. आपलं ते एक जे कनेक्शन असतं ते स्ट्रॉंग होतं. अच्छा. मैथिली, मला एक सांग, प्राण्यांना पण आपल्यासारखा राग वगैरे येतो का? हो, येतो. राग येतो. सेम इमोशन्स असतात. फक्त एक फरक काय आहे, जे माणसांमध्ये जे परमनंट असतात, म्हणजे एकदा आपल्याला कोणाचा राग आला की कायम आपण रागाच्याच ह्याच्यातनं बघतो त्याला की काय केलं परत तरी ते वाईटच करणार असं म्हणतो. हे प्राण्यांमध्ये नसतं. अगदी 5 मिनिटात त्यांचा राग शांत होतो. ते घेऊन बसत नाही. त्यांना राग येतो की त्यांनी मला जेवायला आज हे नाही घातलं, चिकन नाही घातलं, मला चिकन खायचं होतं, त्याला राग आला, लगेच ते खाल्ल्यावर तो म्हणणार हे घातलंय ना. सो त्यांचं ते असं परमनंट नसतं. त्यांचं असं ते असतं की चल झालं, विसरले मी, माफ केलं असं. फक्त रागच नाही तर सेम समजा जेलसी तर जेव्हा आपण असं असतं की दुसऱ्या कुत्र्याला हात लावलं की हा भुंकायला लागतो. अरे बाबा, असं असतं. आणि मग हे सुद्धा त्यांचं परमनंट नसतं. ते कायम नाही म्हणणार की तू त्याला हात लावलेलास ना, आता मी तुझ्याकडे येणार नाही. ते तेवढ्या पुरतं असतं. ते विसरून जातात सगळं लगेच.
ह्यालाच अनुषंगाने एक माझ्या मनात प्रश्न आला की आपल्या घरातलं वातावरण किंवा आपण एकमेकांशी कसे राहतो, कसं आपल्यातलं बॉन्डिंग आहे, याचा परिणाम त्या पेट्सवर होत असतो का? होत असतो. म्हणजे आता एक्झाम्पल द्यायचं तर आम्ही आमच्याच घरापासून चालू करतो. असं अच्छा. आम्ही जो कुत्रा आणला ना तो आधी खूप जेव्हा लहान असताना सकाळी उठायचा, 6 वाजता उठायचा आणि मग त्याला लगेच भूक लागायची हे ते. पण नंतर कसं आम्ही 6 वाजता तेव्हा उठत नव्हतो कारण तेव्हा होतं लॉकडाऊन. सो आम्ही पण लेट उठायला लागलो. मग आमच्यामुळे तो लेट उठायला लागला कारण त्याला फिरवणार कोण नाही. तर असे चेंजेस त्यांच्यात होतात. आणि आधी म्हणजे असं आहेच की 7च्या आधी जेवायचं असतं आपण, 7च्या, मग नंतर ते प्रॉपर डायजेशन होणार आणि असं हे सुद्धा त्यांना माहितीच होतं. आधी सगळे प्राणी जेव्हा असतात तेव्हा ते 7च्या आधीच सगळं खातात, नंतर खात नाही. पण आता जसं आम्ही सवयी लावू तसं असतं. समजा आम्ही त्यांना जेवायला घातलं 8 वाजता तर ते काहीच नाही करू शकत. अच्छा. सो तसे लाईफस्टाईलमुळे आपले चेंजेस थोडेफार होतात त्यांच्यात. उठत नाहीत, आळशीपणा करतात आमच्याच सारखा. आम्ही झोपून राहिलो ती झोपून राहतात. तो परिणाम होत असतो. बेसिक लाईफस्टाईल मध्ये चेंज होतो आपल्यामुळे त्यांचा. आता या प्राण्यांबरोबर खरं तर तू झाडांशी संवाद साधतेस, निसर्गाशी संवाद साधते, त्याच्याविषयी थोडंसं आमच्या दर्शकांना सांग की काय आहे हे सगळं. सो जसं मी प्राण्यांकडे बोलते तसंच झाडांकडे पण बोलते. प्रोसेस सगळी सेम असते, टेलिपॅथीनेच बोलते. आणि एज प्लांट इज अ कसं लिव्हिंग हे सजीव आहे ते. सो त्याला फिलिंग्स आहेत. म्हणजे त्याला वाटू शकतं की मला इथे कोंदटल्यासारखं होतंय, मला जरा बाहेर काढून ठेवा, हेही ती सांगतात. आणि थोड्यांकडे पेट्स असत नाहीत, मग ते ओनर्स मला प्लांटसाठी अप्रोच करतात की आमच्या झाडांकडे बोलून बघ. असं एक मला केस आलेली चिपळुणातून. तर ते जे तुळशीचं हे होतं तर त्यांचं फ्लॅट आहे आणि त्यांनी ते असं पत्रे आहेत आणि त्या बाल्कनीत ठेवलेला एक हे आहे आणि त्याला सनलाईट प्रॉपर मिळत नव्हती असं सगळं. मग तेव्हा त्याने एक मेन्शन केलं की फॉस्फेट कमी आहे, माझ्या पूर्ण न्यूट्रिशन जे असतं ते कमी आहे, प्लीज त्याचं जरा मला खत पाणी काय ते घाला. पण तू चिपळूणच्या प्लांटशी संवाद साधू शकली इथे राहून. टेलिपॅथीने. सो मग हे झालं फॉस्फेटचं, त्याने हे घातलं, खत घातलं, लगेच 1 महिन्याभरात चेंज दिसला त्यांना की चेंज झालाय काहीतरी. सो ह्याच्यात माझे पॉवर्स वगैरे असे काही नसतात, हे फक्त प्युअर जे मेसेजेस असतात ते मी ट्रान्सफर करते. सायन्स आहे. आणि एक पॉइंट मला असं क्लिअर करायचा होता, म्हणजे मी कोणी असं सुपर नॅचरल पॉवर्स नाही आहेत, मला दैवी शक्ती नाहीये जी मी घेऊन आले. मी एक नॉर्मल आहे, तुमच्या आमच्यासारखीच आहे. मी फक्त हे शिकले, अजून काही वेगळं केलं नाहीये. त्यामुळे तेच की पॉवर्स नाहीयेत मला की मला सगळं मनातलं कळतं, मला बघून त्यांच्याकडे बोलता येतं, असं काहीच नाही. माझा पण अभ्यास चालूच आहे याच्यावर, मी पण नवीन आहे या क्षेत्रात, मी पण अभ्यास करते अजून असं. पण तू रितसर ट्रेनिंग घेतलंय की जे तुम्ही आम्ही सगळेच घेऊ शकतो. म्हणजे तुला यातनं कन्व्हे करायचंय की आम्ही कोणीही हा भाग करू शकतो, शिकू शकतो, आमचं प्राण्यांबरोबर निसर्गाबरोबर बॉन्डिंग आम्ही वाढवू शकतो. आणि आधी हे होतच ना, आधी प्राणी आणि सगळे आपण एकत्रच राहायचो. आता फक्त आपण वेगळं केलं. आधी सुद्धा हे बोलत असणारच, टेलिपॅथीनेच बोलत असणार, भाषा काय नाहीच आहे कोणालाच असं. खरंच आहे. आणि हा टेलिपॅथीचा मला असं वाटतं की फार पूर्वापार हा वापर चालू आहे. म्हणजे प्राचीन कला आहे ही टेलिपॅथी ही, की ज्याच्यातून आपण एखाद्याच्या मनात चाललेली गोष्ट, त्याच्या भावना किंवा आपल्याला कोणाबद्दल संदेश पोहोचवायचा आहे, तर टेलिपॅथीतून हे पूर्वापारपासून चालत आलेलं आहे. म्हणूनच हे एक सायन्स आहे की जे आपण आता सगळेजण अनुभवतोय. टेलिपॅथीचं एक छोटंसं एक्झाम्पल म्हणजे तेच आहे. समजा आपल्याला असं वाटलं असेल की मला त्याची आठवण येते, फोन करायला हवा, आणि तो फोन येतो, दिस इज टेलिपॅथी. असं आणि कायम होईलच असं नाही होतं, पण बरेच प्रत्येकाला अनुभव एकदा तरी आलेला असतो याचा की त्याला फोन करायला हवा आणि फोन बघितलं तर अरे त्याचाच मेसेज आला किंवा अरे त्याचाच फोन आला. ह्याला टेलिपॅथी म्हणतात. म्हणजे आपला मेसेज त्याच्याकडे पोचलाय की आपल्याला आठवण येते तुझी किंवा आपल्याला फोन कर असं. जसं मगाशी तू म्हणालीस की आपल्या घरातल्या वातावरणाचा पेट्सवर परिणाम होत असतो, तसंच समजा आपले इंडोर प्लांट्स आहेत किंवा आपल्या आजूबाजूला आपले स्वतःचे असे लावलेले प्लांट्स आहेत आणि आपल्या कुटुंबाचा, आपल्या सगळ्या व्हायब्रेशन्सचा त्यांच्यावर काही होत असतो का परिणाम? होत असतो. जसं पेट्सवर होतो तसं तेही लिव्हिंग ऑर्गॅनिझम्सच आहे. सो त्यांच्यावरही तसंच होतो. म्हणजे मला एक केस आलेली जिथे ते जे कपल होतं ना ते खूप असं भांडायचं येऊन, म्हणजे त्यांच्यात ते रिलेशन बरं नव्हतं. आणि त्यांच्यातलं जे एक इंडोर प्लांट होतं जे त्या नवऱ्याने तिला गिफ्ट केलेलं, ते इंडोर प्लांट कायम असं वीकच डल असायचं, काय कधी त्याच्यात फुलं फुलली नाहीत किंवा तसं काहीच झालं नाही.
सो मग तेव्हा त्यांनी हे केलं की हे एकच झाड वेगळं काय, हे एकच झाड मस्त ग्रो का नाही होत आहे, ती पानं लगेच का पिवळी होतात, अगदी इतकंच ते झाड होतं असं. मग हे जेव्हा मी त्याच्याकडे बोलले तेव्हा त्यांनी तेच सांगितलं की त्यांना प्लीज सांग मला तुम्ही भांडलेलं अजिबात आवडत नाही, हे फक्त चेंज कर त्यांना असं. मग हे त्यांनी चेंज केलं आणि ते मस्त झालं. त्यांनी अजून एक सांगितलं की आपल्याला बाहेर ठेव म्हणून, म्हणजे पूर्ण इंडोर ठेवू नकोस, एक 5 दिवस सनलाईट मध्ये ठेव, परत घरी आण, परत घरात ठेव, परत बाहेर ठेव, तसं. सो ह्या सगळ्या प्रोसेसने ते झाड मस्त झालं आणि मला त्यांनी फोटोही नंतर पाठवला की बघा झाड मस्त झालं असं. ग्रेट. म्हणजे हा तुला फीडबॅक पण त्यांच्याकडून येतो की जे तुला अप्रोच होतात, त्यांना जे काही कम्युनिकेशन किंवा संवाद साधायचा आहे आपल्या प्राण्याबरोबर, झाडांबरोबर, तर ते तुला फीडबॅक पण देतात. ही खूप चांगली गोष्ट आहे. त्यातनं तुलाही लक्षात येतं आणि हे सगळं आमच्यासाठी पण एक चांगलं आहे की आपण जे काही थेरपी करतो आहे हे एक शुद्ध सायन्स आहे आणि हे आपण आता सध्या त्याचे अनुभवही घेतोय, त्याची प्रचिती पण येते आपल्याला. लॉस्ट केसेसमध्ये म्हणजे ॲनिमलच्या लॉस्ट केसेसमध्ये आपल्या ह्या डिस्टन्स कम्युनिकेशनचा काही होतो का लाभ असा? होतो. म्हणजे मी एक केस सांगते परवा झालेली. तर ते त्यांच्याकडे जे पिल्लू होतं ते त्यांच्याचकडे होतं, बरं नव्हतं, त्याला काहीतरी व्हायरस झालेला. सो ह्याच फॅमिलीने त्यांना मोठं केलं, म्हणजे सगळं औषध पाणी बघितलं, हे ते, आणि त्याच्या मानेला काहीतरी लागलं म्हणून त्यांनी फक्त बेल्ट काढला आणि नेक्स्ट एका तासात तो गायब, पिल्लूच नाही तिकडे. आणि ही इतकी लळा लागलेला, इतकी अटॅचमेंट झालेली की ती सगळीकडे शोधायला लागली. मग तेव्हा मला तिने कॉन्टॅक्ट केला आणि मी ह्याच प्राण्याकडे आधीही बोललेले होते, जेव्हा त्याला बरं नव्हतं ना तेव्हा बोललेले होते की काय झालंय असं. सो मग तिने परत कॉन्टॅक्ट केला की जरा बघ आमचा हरवलाय असा. तर तेव्हा तिने मला सरळ सांगितलं की मला कोणीतरी मागून उचललंय, मला आता कोणाच्या तरी घरात ठेवलंय ज्याचा हॉलचा रंग ब्लूइश आहे, झाडं आहेत बाहेर, खालीच आहे, जास्त स्टेप्स नाही आहेत, आणि मला घराबाहेर सोडत नाहीये, फक्त हॉलमध्ये ठेवून आहे तसं. मग ही अजूनही तो पेट शोधतीये, पण ज्याच्यावर हे आहे त्यांना शक आहे असं की ह्यांच्याकडे असतील, तर त्यांच्याही घराचा हॉलचा कलर लाईट ब्लू आहे, झाडं आहेत बाहेर. सो अजून ते मिळालेलं नाहीये, कारण त्याच दिवशी रात्री मला तिने सांगितलं की मला इकडनं शिफ्ट करणार आहेत, लवकर यायला सांगतात असं. पण वाजलेले तेव्हा 10:30, कोणाच्या घरी जायचं म्हणजे आपल्याला प्रश्न येतो, आणि समजा त्यांनी उलट हे केलं तर की इतक्या लेट कसे आलात तुम्ही, तसं. सो तसं होईल म्हणून सकाळी गेली ती, आणि त्याच्या आधी त्याला एका ब्लू गाडीतनं नेलेलं होतं. म्हणजे हे कलर सांगतात ते, म्हणजे त्यांना रंगांची जाण असते प्राण्यांना, असते. आणि तसं ते तुला सांगतात जेवढं त्यांना जमतंय तेवढं, जेवढं त्यांना दिसतंय, जेवढं त्यांना कळतंय तितकं सगळं ते सांगतात. आता सुद्धा ते पिल्लू सांगतंय की आय विल रिटर्न, मी येणार तुझ्याकडे, कसं कधी ते माहित नाही, पण त्याची इच्छा इतकी आहे की ते येणार. आणि अजूनही शोधकार्य चालू आहे, NGOsना हे सांगितलंय असं, डॉक्टर्सना सांगितलंय, कारण त्याला बरं नाहीये, सो डॉक्टरना अप्रोच करणारच ना ती असं. पण ऍटलिस्ट त्यांच्या मनात तुमच्याविषयी काय भावना आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या आहेत, त्या व्यक्तींपर्यंत पोहोचल्या आहेत, त्या कुटुंबापर्यंत. मैथिली, आता आपण जो विषय बोललो, तर होऊ शकतं असं की बऱ्याच जणांचा याच्यावर विश्वास नसतो की अरे खरंच प्राणी बोलतात का, झाडं वगैरे तर खरंच काही सांगतात का, किंवा आपल्या मनातलं दुःख बोलतील का. तर मनात असे प्रश्न येऊ शकतात, तर त्यांच्याविषयी किंवा त्यांच्यासाठी तू काय सांगशील? सो टू बी ऑनेस्ट 95% लोकांना हे पटणारच नाही, मी बोलते ऐकून सुद्धा पटणार नाही असं. सो हे एक्सेप्टेड आहे, कारण मलाही पटलं नव्हतं, मी सुद्धा ह्या सेम प्रोसेस थ्रूच गेलेले होते. मी असं म्हटलं नव्हतं, मला जेव्हा कळलं की हे खरंच असणार, मी पण असंच म्हटलं की चल ट्राय करून बघूया काय होतंय असं. सो हे पटणार नाहीच आहे, पण हे अशी एक गोष्ट आहे जी एक्सपिरियन्स केल्यावर जितकी पटणार आणि खरी वाटणार तितकंच मस्त आहे असं. खरं एक्सपिरियन्स व्हायला हवा, मग सगळ्यांना पटतंय. म्हणजे आता जे माझे क्लायंट्स किंवा ओनर्स जे माझ्याकडे अप्रोच करतात, त्यांनी एकही मला असं नाही आलं की तू खोटं बोलतेस. सो एक्सपिरियन्स करा आणि मग पटणार. आणि हे कसं आहे, आताचा हा कोर्स आहे तो नवीन इमर्जिंग कसं आहे, सगळ्यांना अजून माहिती नाहीये. जसं हळूहळू पुढे सगळ्यांना कळत जाणार, तसं हळूहळू विश्वास बसत जाणार. सो मी नाही असं सांगत की मी बोलतेय म्हणजे तुम्ही विश्वास ठेवायलाच हवा, आधी एक्सपिरियन्स करा आणि मग ठरवा. आमच्या दर्शकांना सांग की तू कुठला कोर्स केला, किंवा तो जर आमचे दर्शक किंवा कोणी जर खरंच इंटरेस्टेड असेल आपल्या पेट्स सांभाळण्यासाठी, तर मग त्यांनी हा कुठला कोर्स करावा, कुठे उपलब्ध आहे हा? सो हा क्लॅन नावाचा एक इन्स्टिट्यूट आहे, इन्स्टिट्यूट म्हणण्यापेक्षा ग्रुप ऑफ पीपल म्हणूया आपण. सो ही तिथे जी आमची टीचर आहे तिचं नाव शुभा भांबूरकर. सो तिच्याकडनं मी हा कोर्स शिकला आणि ती ऑनलाईन वर्कशॉप्स घेते. अच्छा. सो तिच्याकडनं आपण हा कोर्स शिकू शकतो.
बरं. म्हणजे इतर जणांना ज्यांना ज्यांना आवड आहे तेही संपर्क करू शकतील. आणि दर्शकांना मी या निमित्तानं एक सांगू इच्छिते की थोड्याफार फरकाने किंवा बऱ्याच जणांकडे आपापले पेट्स आहेत, कुत्रं आहे, मांजर आहे, आवड असते आपल्याला पाळायची. काही जण घराचं संरक्षण म्हणून आपल्याकडे ठेवत असतात. पण या सगळ्या प्राण्यांना जसं मैथिली म्हणते की आपण त्यांचे ओनर नाही आहोत, आपण त्यांचे केअरटेकर आहोत, ते आपले कंपॅनियन आहेत. तर ही भावना जाणून घेऊन त्यांना काय हवं नको आहे आणि आपल्याला त्यांच्याकडून काय हवं आहे, हा जर सुदृढ संवाद आपण आज या मैथिलीकडनं जाणून घेऊ शकलो, शिकू शकलो, तर या मुलाखतीचं चीज होईल असं मला वाटतं. तर नक्कीच ज्यांना ज्यांना या गोष्टीमध्ये आवड आहे किंवा इंटरेस्ट आहे, जाणून घ्यायची इच्छा आहे, आणि टेलिपॅथी ही अशी गोष्ट आहे की साहजिक आहे, मी मगाशी म्हटलं सायन्स आहे, तर ती आपण शिकून शिकून प्रॅक्टिस करून, जसं मैथिली अजूनही प्रयोग करते तसे प्रयोग करून हे आपण सगळं जाणून घेण्याचा भाग आहे. तर निश्चितच आपल्या सगळ्यांना ह्याचा लाभ होईल. आणि मैथिली, तू आज आमच्यासोबत आलीस आणि गोवा दूरदर्शनच्या वतीने मी तुझे खूप आभार मानते की आज हा विषय तू आम्हा सगळ्या दर्शकांकडे पोहोचवलास. खूप खूप धन्यवाद.